फायनली आज संपला होता श्रावण आणि श्रावणसाठी आम्ही काही घरी जाऊ शकतो. म्हणजे मी घरी गेलो होतो, माझा मित्र गणेशचा आणि मला भेटण्यासाठी येणार होता, परंतु काही कारणास्तव त्याचं कॅन्सल झालं आणि मी त्या निमित्ताने नॉनव्हेज काही खाऊ शकलो नाही. तर मग मित्रांना बोललं की आपण चला आज रूमवरतीच नॉनव्हेज बनवूयात. तर आम्ही आता नॉनव्हेज आणलेलं आहे, बघू शकता आम्ही सगळ्या मित्रांनी. आणि आता आमचा आचारी प्रबोध भैया कांबळे आज भाजी बनवणार आहे. तर चला बघूयात, कंटिन्यू करा भाजी कशी बनते. तर आम्ही भाजी आणल्याने आता आम्ही इथे आलेलो आहे. तर आपल्याला भाजीसाठी काय काय गरजेचं आहे ते म्हणजे कोथिंबीर, कांदा, लिंबू. आपण ते इथून घेऊन सरळ रूमवरती जाणार आहे. तर कंटिन्यू करा. सामान घेऊन रूमवरती आलेलो आहे आणि आम्हाला भाजी बनवायला सुरुवात करायची होती, परंतु लाईट चालल्या गेली आणि त्या निमित्तानं आमचं सगळं काम असं स्तब्ध झालं. आता त्यानंतर कधी लाईटच्या भरोश्यावर तर बसावं लागणार नाही. मोबाईलचे 40-40 हजारचे मोबाईल घेतले, त्याच्या बॅटरी की लावून आम्ही आता कांदे कापायला सुरुवात करणार आहे. तर चला बघूया. महत्वाचं म्हणजे भाजी बनवण्यासाठी ती म्हणजे माचीसची पेटी, आणि तीच विसरलो आम्ही. आता ती आणायला जाण्यासाठी जावं लागत आहे, एवढं अर्जंट. इकडे विचारून बघूया नागेश भाईला. नागेश भाई तुमच्याकडे माचीस पेटी आहे का भाऊ? असं नागेश भाई बोलतोय असेल तर भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. माझी तेवढी चक्कर होतं. ये सापडली, माचीस सापडली. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही, तुम्ही कुठेच याच्याशिवाय होत नाही. अग्नियुग्म काळात पण याची गरज, याचा शोध लागला नाही. आज आपण सगळे स्वस्त आहेत आणि याच्यामुळेच आपल्याला आधार आहे. बाहेर राहून बेजार करतो. तेलाची शिशी राहिली, कांदा राहिला, लिंबू राहिला. मला सर बोर करत आहे आणि मी परत तेलाची बाटली कुठे नागेश भाई कुठं? हे पण मला असं वसवस सासू सारखं करत आहे, नव्या सासू सारखं. कुठं? तिथं मला काय माहित आहे तिथं कुठे? तिथं आहे, सापडली. लाल थैली आहे म्हणजे सापडली आणि मला असेच त्रास देता. आणि आता चाललो मी परत यांना देण्यासाठी. आणि आम्ही पहिल्यांदा थोडं थांबा. या कांदा हे करण्यात बिझी आहे. कांदा इम्पॉर्टंट फॉर चिकन रेसिपी. आणि इकडे कांदा झाला आणि इकडे आम्ही पहिला भात ठेवलेला आहे, म्हणजे भात पण इम्पॉर्टंट आहे. आणि तेलाची बाटली, पुढची रेसिपी बघूयात प्रबोध भैया काय करतात. प्रबोध भैया कपडे धुण्यात बिझी आहे, कारण आज रविवार होता आणि दिवसभर तर काही धुतले नसेल त्यांनी, म्हणून आता त्यांना धुवा लागतंय. तर बघा आपले शुभम भैया, आपण जाऊ त्यांच्याजवळ. दिवसभर काय चालू भाई? दिवसभर काय केलं? म्हणजे दिवसभर कपडे धुतले ना, आता कपडे धुवायचं म्हणतो शुभम भाई. म्हणजे एवढे कपडे शुभम भाई याकडे बाप्पा. ते बघा कपडे धुतोय, असे असते. सोबत गाणे पण चालू आहे. आळणे पांडे तोडून तिन्ही, तिकडची लँग्वेज आपल्याला नाही जमते. आपण मराठी माणूस, हा विषयच नाही. आणि आता शुभम भाई कपडे धुतोय आणि आपण तोपर्यंत जाऊया, बघूयात. नाहीतर पुन्हा बंद घालन हे करू लागत नाही, काही नाही असं तसं. तर चला, रिझन देऊन बाहेर येत आहे. डाटूनच हॅलो म्हणतोय आणि बाहेर निघाले एक जण. बिकॉज मध्ये खूप गरमी होत आहे आणि काम जमत नाही. ते कांदा सोडल्यामुळं डोळ्यात पाणी आलं आणि एक रिझन देऊन एक जण बाहेर निघतंय. आता निखिल निघाला. मी तर व्लॉगच्या निमित्तानं मला काय बोलत नाही, ते बोलतील, ते करावं लागतं. पण चला, येईल समजून थोडं. ते कोणाचा कॉल आला काय माहित, कुठे तर जायचं म्हणतोय बाहेर. आता एवढं तिकडे जर आम्ही गेलो, आता जर गेलो आम्ही, तर तुम्ही सांगा ते पोरं किती खवळतील आमच्यावर. कारण त्यांचे जर बोलणे खायचे नसेल तर गुपचूप आम्हाला रूम मध्ये राहावं लागेल. कॉल आला आणि बोलले की चहा प्यायला जायचं. तर आता आम्ही चहा पिण्यासाठी जात आहे. निखिल, नागेश, शुभम येतो का नाही माहित नाही. शुभम येतो भाऊ चहा प्यायला? चाल ना भाऊ. शुभम तर कपडे धुण्यात बिझी आहे. कोणाचा कॉल आला होता काय माहित. असं एवढ्या इम्पॉर्टंट टाइम मध्ये चिकन सोडून जर चहा पिणं म्हणजे हा खूप मोठा असा, काय म्हणते त्याला, मला नाही आठवत आहे. तुम्ही कमेंट करून सांगा काय म्हणायचा प्रयत्न करतोय मी. तर चला, कोणाचा आला काय आला ते तर ते आमचं आत्ताच नुकतंच इथे मंदिर झालं, तेच देव जाणे. आणि येऊ आता बाहेरून जाऊ. आम्ही 4 जाणार होतो, परंतु आम्ही 2 जाणार आहे. आणि कुठे जायचं आहे? आम्ही दोनो भाई म्हणून ओळखलोय. हा निखिल माझा मित्र. आम्ही पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये सोबत आहे. सगळ्यांनी साथ सोडली, म्हणजे सोडली नाही कोणाच तसं, पण मग हा एक म्हणजे पहिल्यापासून रूममेट म्हणून सोबत कुठे पण जायचं तर हा सोबत. मी जसं म्हणेल तसं माझा मित्र माझ्यासाठी तत्पर असतो. पुढच्याची जरी चुकी असली तरी त्याचीच चुकी नाही, म्हणजे माझी चुकी असली तरी समोरची चुकी, असा
ह्या व्यक्ती महत्त्वाचा माझा मित्र निखिल भैया बानगवडे. आणि आम्हाला आता त्याला कोणाच तरी कॉल आला होता की तो एक डब्बा आणला होता आम्हाला क्लासमधून, तर तो डब्बा देण्यासाठी आम्ही जात आहे. आणि परत त्याने कॉल केला कोणाला तरी, काय मी कोणाला कॉल केला तर बघूयात. असं 1% यावं वाटत नव्हतं घरनं, कारण घरी मी गुरुवारी गेलो होतो बैल पोळ्यासाठी आणि आज थेट आज आलो. मला आज यायची इच्छा 1% नव्हती, परंतु गणेश आणि माझा मित्र ट्रेनिंगसाठी गेला होता CRSFमध्ये, त्याचा नंबर लागला होता. आणि आनंदाची गोष्ट होती ती आमच्यासाठी. त्याला खूप दिवसापासून बघितलं नव्हतं मी, मग त्याला आज बघायचं होतं, बोलणं झालं असं थोडं पण परंतु काही कारण असतो तो येऊ शकला नाही. तर सो जाऊ द्या, इट्स ओके, काही हरकत नाही. काही गोष्टी आपल्याला पण समजून घ्यावं लागतात, असतात आर्थिक अडचणी. आणि आपलं कॉलेज बरं का मागचं, जर तुम्ही कॉलेजचा विचार जर केला, छत्रपती संभाजीनगरमधलं जर टॉपचं मेडिकल कॉलेज, हा टॉपचं फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, ही टॉपचं मेडिकल कॉलेज आहे BHMSसाठी. तर ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, आता काउन्सिलिंग सुरू होणारच आहे, तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मी तुम्हाला फुल माहिती सांगेल आमच्या कॉलेजबद्दल. मग सांगायचं मी आहे म्हणून तसं नाही बरं का, पण खरंच एक जर विचार केला शिक्षणाच्या बाबतीमध्ये, तर खरंच आमचं कॉलेज नंबर 1 आहे. सो दॅट्स वाय यू कॅन ॲडमिशन नाही आमच्या भाजीचं, कारण आतापर्यंत आणखी भात शिजत आहे. जेव्हा भात होईल त्यानंतर आम्ही भाजी करण्यास सुरुवात करूया. तसा मसाला ते रेडी केलेला आहे, शाळा कैलास भाईयांनी सगळी रेसिपी तयार केलेली आहे. भात एका याच्यात काढला, परत एकदा भात लावला आणि त्यानंतर बघूया पुढच्या भाजी म्हणजे सुरुवात करूया. सुरू झालेली आहे. इकडे आपण कांदा कापून ठेवला, तिकडे तेल सोडणं चालू आणि आपली इकडे भाजी तिने दाखवतो मला जास्त. हे मसाला आणला अंबारी सुहाना चटपट मसाला. हे काय लसूण काय गार्लिक नाही, जिंजर गार्लिक पेस्ट आणि एव्हरेस्ट मसाला चिकन मसाला आणला. आणि आता असं पेस्ट ते तयार करून लिंबू, आणि आता आपल्या रेसिपी सुरुवात करूया. तर चला, मीठ, हे चहापत्ती, तिखट, सॉरी याच्यात तिखट आहे, आणि सगळं तयार आहे. जो लागेल तो मसाला आहे, धनिया पावडर पण आहे. इकडे निखिल तेल बांधून ठेवत आहे परत. तर आपली भाजी आज अशी झणझणीत होणार आहे. तर बघूया काय होतं, टेस्ट चांगली होती कसं समजेल. तर तडका फुटलेला आहे. आता किरण निघाल्याने आम्हाला पोळ्या भेटलेल्या आहे. तर चला आता मेस म्हणजे रूमवरती पण आपली भाजी अर्धवट तयार झालेली असेल, आपण त्यांना थोडीफार मदत करूया आणि लगेच बकासूर सारखं जेवायला बसूया. झालं, भाजी तयार झाली आणि शुभम आणखी कपडे धुताना दिसत आहे. अख्खा दिवस गेला शुभम कपडे, या ताजाचा शुभम कपडे धुताना दिसत आहे. गाणे तसे चालू, काय बाप्पा शुभम, जाऊ द्या विचारा. आता आपलं भाजीचा अंदाज घेऊ कुठपर्यंत आली. इथं काही असेच किरण दिसत नाही मला. भागवत नोग आली, अशाच किरण दिसलं आणि चांगल्या प्रकारे उकडली. मस्त असं छान प्रकारे आपलं असं शिजलेलं आहे. आज बनवलं रूम वरती चिकन, क्वालिटी इन क्वांटिटी बघा. नाद करते का, यावंच लागतं. विषय का हार, आता होणार दमकावून जीव. आपलं संपलेलं आहे. आता इथे मसाल्याचे तडका देवा चालू आहे. मी थोडं दूर होतो कारण एकदमच ते बापो तिखट, ओ माय व अंबारी वगैरे तुमची तिखट एवढं सारं तिखट टाकलं. आता होणार युद्ध लढले आणि खाणं. आता होणार सकाळी अवकाळा, आता अवकाळा. पाणी घे रे, पाणी त्यातच पाणी टाकावं लागते. थोडं दमान थोडं. आता एक भाजी टाकणं चालू, जळणं टाकते म्हणून टाक 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 टाक. बस धिंगाणा होतो होता वाचला. तर कंटिन्यू करा, आपली भाजी कशी होती बघूया. इथे भाजी तयार झालेली आहे. मस्त नंबर 1 स्वाद आहे भाजीचा. आणि आजच्या ब्लॉगला आपण इथे शेवट करूया. सगळ्यांचे ते वाटप चालू आहे. मस्त आज जेवण करतो आणि तुम्ही झोपा, मी पण झोपतो. जेवण करा, शांत आणि तुमच्या जीवनाची काळजी घ्या. तुम्हाला तर माहिती आहे आपलं ब्लॉग कोणाला शेअर करायचं, आत्या मावशी जाऊ मामाची पोरं मामाची पोरी सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, थँक्यू.